कि सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने नानाजी महाराजांच्या पवनसुत हनुमानजीच्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सुंदर असं या भागवत कथेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही भागवत रूपी गंगा मात्र संतपणे वाहत वाहत आज तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोचलेली आहे। त्या तिसऱ्या दिवसाचा अनुभव मात्र आपल्याला घ्यायचा आहे, कारण हे 7 दिवस फार महत्त्वाचे आहे। 2 दिवस निघून गेले, आज तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला आपण प्रारंभ करतोय। सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपण या कथेला प्रारंभ करतोय। ज्याप्रमाणे गेले 2 दिवस ही गंगा वाहत वाहत तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोचली आणि ही गंगा आहेच अशी की या गंगेमध्ये जो स्नान करेल ना
तेही बाहेरंगाने नाही तर मात्र अंतरंगाने या गंगेमध्ये स्नान होऊन जातं माणसाचं, अंतरंगाने. लक्षात घ्या, कारण बाहेरंगानं कोणीही स्नान करतं, पण मात्र स्नान करायचं असेल तर अंतरंगाने स्नान केलं पाहिजे. अंतरंगाने स्नान कोणी केलं तर काल आपण बघितलं संत मीराबाई. बाहेर अंगाने स्नान नव्हतं मीराबाईचं, कसं होतं, अंतरंगाने स्नान होतं. जर बाहेर अंगाने स्नान असतं तर मात्र डोळ्याचं काजळ पोटाला लावलं नसतं, नाही का, आणि लाली मात्र डोळ्याला लावली नसती. अशा असणारा संत मीराबाई काल आपण साक्षात बघितलं. म्हणजे साक्षात भक्तीचं जर उदाहरण द्यायला गेलं ना तर संत मीराबाई सारखी भक्ती पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये, तर देवाची प्राप्ती होते. बरं का, अन्यथा देवाची प्राप्ती माणसाला होत नाही. बरेच लोक म्हणतात, अरे आम्हाला खूप दिवस झाले आम्ही भक्ती करतो, पण मात्र आम्हाला कधी देवाची भेट झाली नाही. कशी होईल? कारण भक्ती महत्वाची आहे. मला सांगा, अरे असे कितीतरी साधू संत आहे की त्यांना देवाचं दर्शन झालं. का झालं? त्याचं कारण काहीतरी असेल ना. का? कारण साधू संतांचा भाव फक्त देवावरती, आणि आपला भाव देवाचं सोडून द्या, आपला भाव संतावरती सुद्धा नाहीये, आणि आपला भाव साधारण माणसावरती सुद्धा नाहीये. लक्षात घ्या. मग कोणाचं काय धरून बसायचं? अरे मला सांगा, पांडवाच्या घरी देव राहत होते. का? तर पांडवाचा भाव काय शुद्ध होता ना. यादवाचा राणा पांडवा घरी, यादवाचा राणा पांडवा घरी. काय यादवाचा राणा पांडवा घरी राहत होता? कारण भाव होता. कोणाचा? पांडवांचा. द्रौपदी होती. काय? द्रौपदी काही साधारण स्त्री नाही, पतिव्रता स्त्री असणारी द्रौपदी आहे. देवावरती विश्वास होता, आणि देवावरती माणसाचा विश्वास पाहिजे. जर देवावरती माणसाचा विश्वास नसेल, संतावरती माणसाचा विश्वास नसेल, गुरुवरती माणसाचा विश्वास नसेल, तर त्याचं फळ सुद्धा माणसाला मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम विश्वास महत्वाचा आहे. माणसावर सुद्धा विश्वास पाहिजे. आणि आता विश्वास राहिला नाही, कारण विश्वासघात जास्त व्हायला लागले. कोणावर विश्वास ठेवायचा नाही का? एखाद्याला पैसे दिले, जा रे पैसे लिहून दे बरं, तो त्यातले अर्धे गायब करते. मग कोणावरती विश्वास ठेवायचा? पण मात्र साधू संतावर विश्वास ठेवता येतो, गुरुवर विश्वास ठेवता येतो. कारण काय? गुरु विनानुभव कैसा करे. गुरु विना अनुभव कैसा करे. कारण गुरुवरती काय पाहिजे? विश्वास. तेव्हा माणसाला काहीतरी अनुभव येत असतो. लक्षात घ्या. कारण तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त. म्हणून प्रत्येक माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर देव पांडवाच्या घरी राहत होते तर त्याचं कारण असं होतं की पांडवाच्या पक्षामध्ये सत्य होतं. सत्य काय होतं? सत्य होतं. म्हणून मात्र भगवंत पांडवाच्या घरी, पांडवाच्या सुखा दुःखामध्ये मात्र साथ देणारे कोण होते? भगवान परमात्मा होते. कारण महाभारताचं युद्ध झालं, घनघोर युद्धामध्ये कौरवाचा हार आणि पांडवाचा काय झाला? विजय झाला. पांडवाचा विजय. कारण विजय का झाला? तर पांडवाचे कर्म चांगले होते, म्हणून मात्र पांडवाचा काय झाला? विजय झाला. अन्यथा पांडवाचा सुद्धा विजय झाला नसता. मात्र अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणता, अरे लढ रे. किती वेळ असाच बसतील, पण अर्जुन लढायला तयार नाही. पण कितीतरी वेळा भगवंताने सुद्धा शस्त्र घेतलं. शस्त्र भगवंताने का घेतलं? कधी विचार केला?
अरे एखाद्या माणसासाठी जर देव समोर येऊन जर युद्ध करत असेल तर त्या माणसाचं किती पट तरी भाग्य असलं पाहिजे, साधारण नाही आहे पांडव. म्हणून मात्र पांडव हे कर्म समर्पित होते, पांडवाची कर्म चांगली होती, सत्य होतं, म्हणून काय झाले, पांडव दिग्विजय झाले. परिणाम स्वरूप पांडव विजय झाले. मात्र इकडे दुर्योधन अत्यंत घायल झाला. कुठे? युद्धामध्ये. कोण घायल झालं? दुर्योधन. दुर्योधन घायल झाला, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हा पडलेला आहे. कोण? दुर्योधन. पण त्या ठिकाणी अश्वत्थामा आला. दुर्योधनाची स्थिती बघितली आणि दुर्योधनाची स्थिती बघितल्याच्या नंतर अश्वत्थामाच्या लक्षात आलं, अश्वत्थामा लोभाच्या आणि दुर्योधन बदल्याच्या भावनेमध्ये ग्रस्त आहे. इकडे आहे बदल्याच्या भावनामध्ये तडपणारा अश्वत्थामा आणि तिकडे आहे दुर्योधन लोभाच्या भावनेमध्ये. मात्र अश्वत्थामा म्हणत आहे, हे बघ, अरे ज्याने कोणी तुझी स्थिती केली ना, मी त्याला सोडणार नाही, मी त्या पाचही पांडवांना मारल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते? कोण म्हणत आहे? अश्वत्थामा. कोणाला? दुर्योधनाला. मी सोडणार नाही. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे, बस मी सोडणार नाही त्या पांडवांना. म्हणून मात्र अश्वत्थामा बदल्याच्या भावनामध्ये तडपणारा अश्वत्थामा निघाला. पण आज मात्र माझ्या भगवान परमात्म्याने एक लीला केली. देवाने काय केली? लीला केली. ज्या ठिकाणी पांडव झोपायचे ना, ज्या ठिकाणी पांडव झोपायचे त्या ठिकाणी झालं असं की पांडवाचे 5 पुत्र जे पांडवाच्या उंचीला आले होते ना, ते 5 पुत्र तिथे झोपवले गेले. कुठे? जिथे पांडव झोपायचे तिथे. देव काय करतो? लीला करतो. देवाला कळतं की आपल्यासाठी काय योग्य आहे, आपल्यासाठी काय अयोग्य आहे, हे देवाला कळतं. म्हणून मात्र आज त्या ठिकाणी ते 5 पुत्र झोपी गेलेले आहेत. पांडवाला आपल्या चर्चेमध्ये मग्न केलं. कोणी? देवाने. आणि रात्रीच्या वेळेस अश्वत्थामा त्या ठिकाणी आला, बघितलं नाही कोण आहे का आहे, 5 जण कोणीतरी झोपून दिसलं. म्हणून मात्र याने काय केलं? झोपून असलेल्या त्या 5 पुत्रांचा शिरच्छेद करून टाकला आणि 5ही मुंडके घेऊन कोणासमोर गेला? दुर्योधनासमोर गेला. कोण गेला? हा अश्वत्थामा गेला आणि म्हणे, हे बघ दुर्योधना, मी तुझ्या शत्रूला मारलाय, काही काळजी करू नको, हे घे, मी त्यांचे 5 मुंडके कापून आणले. कोण म्हणत आहे? अश्वत्थामा. अरे दुर्योधनाला वाईट वाटलं. अरे इतने बड़े युद्ध में जिसका बाल ही बाका ना कर सका, त्याची अशी हत्या होणार म्हणजे संभव नाही. मला हे खोटं वाटतंय, शक्य नाही आहे. काहीतरी गडबड झाली. अश्वत्थामा, कुठेतरी तू गडबड केली असेल. म्हणून मात्र बघितलं दुर्योधनाने तर मात्र ते पांडवाचे शिर नव्हते, ते 5 पांडवाच्या पुत्रांचे शिर होते. कोणाचे? 5 पांडवाच्या पुत्राचे शिर. ही स्थिती मात्र दुर्योधनाने बघितली. पण इकडे मात्र ज्या वेळेस सकाळच्या समयाला द्रौपदी उठून आपल्या लेकराकडे आली आणि लेकरांना बघितलं, त्या बाळांना बघितलं, अरे शरीर आहे पण मात्र शिर नाही आहे. हे बघितल्याच्या नंतर द्रौपदीच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. अरे देवा, अरे कोणी माझ्या निष्पाप जीवाची हत्या केली असेल? एवढं संकट माझ्यावरती आणलं देवा. अरे का असं मी पाप केलं होतं? कोणत्या जन्मीचं मी पाप केलं होतं तर माझ्या लेकरांना मी या अवस्थेमध्ये बघत आहे? कोणी केलं असेल? अर्जुन तिथे आला. अर्जुनाने बघितलं, अरे काय स्थिती आहे? अर्जुन म्हणत आहे, द्रौपदी, अरे हे कोणी केलं मला माहिती नाही, पण मात्र मी त्याला सोडणार नाही. कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे. म्हणून मात्र अर्जुन त्या ठिकाणी गेले. लक्षात आलं की हे काम कोणाचं आहे? अश्वत्थामाचं. म्हणून अश्वत्थामाला पकडून आणलं, बांधण्यात आलं अश्वत्थामाला. आणि बांधण्यात आल्याच्या नंतर मात्र द्रौपदीला म्हणत आहे, हे बघ, तू त्या मुलाची आई आहे आणि तू आई असल्यामुळं सर्वात जास्त वेदना जर कोणाला झाल्या असतील तर तुला. मला सांगा, आपल्याला एकच मुलगा आहे. अरे एखादा मुलगा मेला तर त्या आईला किती दुःख होते,
पण पाच पुत्रांची हत्या केली. हत्याच नाही तर शिरच्छेद केला. ती आई डोळ्याने बघत किती दुःख झालं असेल त्या आईला. म्हणून मात्र द्रौपदी विचार करत, अरे काय करावं याला. देवाला बोलावलं. देवाला म्हणत आहे, देवा तूच सांगायचं काय करायचं, कारण हा माझ्या 5 पुत्रांचा काय आहे, मारेकरी आहे. काय करायचं, काय शिक्षा द्यायची, तू सांग देवा. द्रौपदीने विचार केला, अरे काय करावं कळना. कारण एकीकडे विचार करायला गेलो तर हा माझा गुरुपुत्र आहे. कोण? अश्वत्थामा. हा कोण आहे? गुरुपुत्र आहे. आणि दुसरीकडे विचार करायला गेलो तर हा ब्राह्मण आहे. कोण? अश्वत्थामा. आणि शास्त्र असं सांगते की ब्राह्मणाचा वध माणसाने करू नये, कारण गो हत्येचं काय लागतं, पातक लागतं. म्हणून ब्राह्मणाला आपण मारू शकत नाही. काय करावं कळना, काय करावं. द्रौपदी विचार करत आहे, पण मात्र इकडं बदला तरी घ्यायचा. अरे काय करावं विचार करत आहे. मी याला शिक्षा देऊ की नाही देऊ काही कळत नाही. विचार करत आहे. द्रौपदी पुढे उभा केला. द्रौपदी खरा गुन्हेगार तर हा तुझा आहे, सांग याला काय दंड देऊ सांग. पण द्रौपदी विचारत पडली की काय करावं. एक गुरुपुत्र आहे, ब्राह्मण आहे, आणि याची हत्या कशी करायची, याला कशी शिक्षा द्यायची, हा विचार करत आहे ती माय. कोण? द्रौपदी. द्रौपदीने उभा असलेल्या अश्वत्थामाकडे बघितलं. अरे मी काय याला दंड देऊ शकणार. विचार करत आहे. केवळ तो माझ्या पुढे आज उभा नाही तर तो आमचे गुरुपुत्र उभे आहे, ब्राह्मण पुत्र. द्रौपदी जरी अग्निपुत्री असेल तरी देखील तिला माहिती आहे की कुठे शिक्षा द्यावी, कुठे क्षमा याचना करावी, हे मात्र द्रौपदीला माहिती आहे. द्रौपदीने आपल्या 5 पुत्रांच्या मारेकऱ्याला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर आपल्या पतींना सांगितलं की सोडून द्या याला. कोण म्हणत आहे? द्रौपदी म्हणत आहे सोडून द्या. अरे अर्जुन म्हणत आहे, द्रौपदी तू आपल्या 5 पुत्रांची हत्या केली आणि तू म्हणते सोडून द्या, याचं कारण काय? कारण एकच आहे की समोरच्याने केलेल्या चुकीची त्याला शिक्षा दंड आपण देऊ शकतो, पण त्याने चुकीची जर माफी मागितली ना तर त्याला कधी कधी क्षमा सुद्धा करून द्यावी. हे काय आहे? शास्त्र आहे. पण क्षमा अशी नाही, काहीतरी अशी क्षमा करावी की त्यानेही आयुष्यात लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पुन्हा अशी गलती करता कामा नये, असा गुन्हा करता कामा नये, अशी चुकी करता कामा नये. म्हणून मात्र विचार करत आहे, देवाला प्रार्थना करत आहे, देवा तुम्हीच सांगा याचं काय करायचं. अर्जुन विचारत आहे देवाला, सांगा देवा काय करायचं. देव म्हणत आहे, हे बघ अर्जुना, हा तुझ्या 5 पुत्रांचा मारेकरी आहे, याला सोडू नको. कोण म्हणत आहे? देव म्हणत आहे. कोणाला? अर्जुनाला. आणि पुन्हा देव म्हणत आहे, हे बघ हा ब्राह्मण पुत्र आहे, सोडून दे. कोण? देव म्हणत आहे. अरे अर्जुन म्हणतो, देवा अरे कुठलं तरी एक सांग. एकदा म्हणतात की याला सोडून द्या कारण हा ब्राह्मण पुत्र आहे, आणि दुसरीकडे म्हणतात की हा तुमच्या 5 पुत्रांचा मारेकरी आहे, याला सोडू नका. नेमकं काय करायचं देवा, काय करायचं सांग ना नेमकं. मात्र विचार करत आहे. बस सांगितलं की मात्र अरे एका ब्राह्मणाची हत्या त्याची शिका कापण्यात आहे. कशात? शिका कापण्यात, म्हणजे त्याचा अपमान करण्यात. एखाद्या ब्राह्मणाचा अपमान जरी केला तर तो अपमान मात्र त्याचा मृत्यू ठरेल. मृत्यू. कोण म्हणत आहे? देव म्हणत आहे. याला मारायची गरज नाही, फक्त अपमान करा आणि सोडून द्या. म्हणून त्याच्या डोक्यावरती जो चिरमणी होता, सुदामा नावाचा तो मणी होता, तो मणी काय केला? काढून घेतला त्याच्या डोक्यावरून आणि त्याला चिरंजीवत्व दिलं. कोणाला? अश्वत्थामाला. असं म्हणतात की गेले 5000 वर्षापासून तो अश्वत्थामा भटकतो, वनाच्या दिशेने भटकतो. का? कारण त्या 5 पुत्रांची हत्या केली होती. कोणाच्या? द्रौपदीच्या. म्हणून सुद्धा त्याला हे भोगणं भोगावं लागलं. कोणाला? अश्वत्थामाला. म्हणून
प्रत्येक माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणाची हत्या माणसाने करू नये, लक्षात घ्या. म्हणून त्याला असं चिरंजीवत्व दिलं अश्वत्थामाला. सोपं चिरंजीवत्व नाही, त्याच्या डोक्यामधून पू वाहतो, पू खराब, रक्त वाहतो, रक्त खराब. का? कारण 5 पुत्रांची हत्या केली होती ना. असं म्हणतात की आजही तो वनावनामध्ये भटकतो. असा असणारा कोण? अश्वत्थामा. चिरंजीवत्व दिलं त्याला, चिरंजीवत्व. चिरंजीवत्व फार वाईट, लक्षात घ्या. म्हणून असा उद्धार सुद्धा त्याचा करून टाकला. आणि वंश परंपरा पुढे वर्णन केली आहे. सुभद्रेचा पुत्र आहे कोण? अभिमन्यू. आणि अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेला. पण अभिमन्यू रणांगणात मारल्याच्या नंतर मात्र सुभद्रा रडली नाही. काय? सुभद्राच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा अजिबात निघाल्या नाही. का? तर कारण माझा पुत्र वीर रणांगणामध्ये मारला गेला. कोण म्हणत आहे? सुभद्रा म्हणत आहे. सुभद्रा कशामध्ये? वीर रणांगणामध्ये मारला गेला. कोण? माझा पुत्र. मला रडत बसण्याची आवश्यकता नाही, कारण मी धन्य आहे, कारण माझा पुत्र या देशासाठी गेला. कोण म्हणत आहे? सुभद्रा माता. कोण आहे? तिचा पुत्र अभिमन्यू आहे. लक्षात ठेवा बरं, महत्वाचं आहे. भाग्यवान आहो आपण लोक की आज मात्र भारताच्या सीमेवरती त्या ठिकाणी पाकिस्तानची बांधरी आहे ना, तिथे मात्र कितीतरी जवान शहीद होतात. कितीतरी. आताच एक जवान काल का त्या दिवशी पुलगावचा शहीद झाला. आता 2 दिवस झाले. सांगा का? त्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत. कारण त्यांचा खून या देशासाठी समर्पित आहे. म्हणून तर म्हणतात बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। मेरा चमन के लिए, कोई खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। आपलं जीवन हे मात्र त्या देशासाठी समर्पित केलं पाहिजे. लक्षात घ्या, खरोखर समर्पित केलं पाहिजे. जर आपण देशासाठी समर्पित करत नसेल
तर किमान गावासाठी सुद्धा आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि नाही गावासाठी तर आपल्या घरासाठी तरी समर्पित केलं पाहिजे, लक्षात घ्या. नाही घरासाठी तर घरातल्या लोकांसाठी तरी आपलं जीवन कुठेतरी समर्पित केलं पाहिजे. हा बघा ना, कारण सुभद्राला सुद्धा वाटू लागला, अरे माझा मुलगा रणांगणामध्ये मारला गेला, मला रडत बसण्याची गरज नाही. कारण रणांगणामध्ये मरणारा माणूस हा काही साधारण नाही आहे, हा जीव साधारण नाही. कारण तो वीर होतो, वीर जवान म्हणलेला आहे. हा कधी कधी आपण त्या जवानाला सुद्धा आठवलं पाहिजे, लक्षात घ्या. कारण फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण त्यांना आठवण करणार नाही त्यांची, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुद्धा कोणत्याच गोष्टीचा योग नाही. कारण का, अरे आज साक्षात देव पाहायचा गेलो तर त्या माणसामध्ये आपल्याला देव पाहावा लागेल. तो देव तिथे उभा आहे म्हणून मात्र आपण इथे आहोत. हा लक्षात घ्या. आज हे भागवत होत आहे, आपण 2 टायमाचं अन्न खात आहोत. कोणामुळे खात आहोत? त्या लोकांमुळे खात आहोत अन्न, लक्षात घ्या. ये मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर्वत भूलो सीमा पर, वीरों ने प्राण गंवाए, कुछ याद मुझे भी रख लो, कुछ याद मुझे भी रख लो, जो लौट घर ना आए, जो लौट घर ना आए, ये वतन के आग में भरना, शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, ये वतन के लोगों, शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. कधीतरी प्रत्येक माणसाने त्या वीर जवानांची आठवण काढली पाहिजे. का, तर त्यांच्यामुळे आज आपण सुखाचं अन्न खातो आहे, सुखाने जगतो आहे. म्हणून कधीतरी जब त्याचं घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक की सांस लड़ी वो, जब तक की सांस लड़े वो, फिर अपनी लाश छुपाए, फिर अपनी लाश छुपाए, नीलम घर घर आई कमल बदलाए, शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, ये वतन के लोगों, आंखों में भरना, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. अथवा त्याच्या आईचा मुलगा जो मात्र त्या रणांगणावरती मारला गेला, त्या आईची काय वेळ असेल, काय स्थिती असेल, जरा विचार करा. किती दुःख असेल त्या घरामध्ये. पण मात्र संपूर्ण देशासाठी मात्र त्याने आपला प्राण बलिदान केला, लक्षात घ्या. जब देश में
शहीद हुए हैं उनकी जरा याद जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी म्हणून कधीतरी अशा शहीद जवानांना आपण आठवलं पाहिजे. लक्षात घ्या रे, आपण घरामध्ये दिवाळी साजरी करतो आणि दिवाळीच्या टायमामध्ये आपला मुलगा कितीही बाहेर असेल ना तरी मात्र आपला मुलगा कुठे घरी येतो. कशासाठी? कशासाठी? दिवाळी साजरी करण्यासाठी. पण मात्र जे खरोखर जवान आहे ना, जे सीमेवरती राहतात, त्यांना दिवाळीच्या दिवशी सुद्धा सुट्टी नसते. सुट्टी विचार करा, त्या आईला किती वेदना होत असेल. सुभद्राच्या मनामध्ये सुद्धा तेच भावना निर्माण झाली, अरे माझा मुलगा मेला ना, त्या रणांगणामध्ये वीर श्रेयाला प्राप्त झाला, मला रडत बसण्याची गरज नाही. पण मात्र मी धन्य आहे, धन्य आहे. पण मात्र अभिमन्यूची पत्नी आहे, काय नाव आहे तिचं? उत्तरा. कोणाची पत्नी आहे? अभिमन्यूची. पण मात्र ती गर्भस्थ आहे आणि ही जी उत्तरा गर्भस्थ आहे, गर्भस्थ असताना अश्वत्थामाने आपला बदला घेण्याच्या हेतूने ब्रह्म अस्त्राचा प्रहार त्या उत्तरेच्या गर्भावरती केला. कोणी? या अश्वत्थामाने. तो झालेला ब्रह्मास्त्राचा प्रहार मात्र खूप अग्नी वेदना देऊ लागला. मात्र त्यावेळेस उत्तरा धावत धावत निघाली. त्यावेळेला भगवान मात्र निघाले होते कुठे जाण्यासाठी? द्वारकेला. आवाज देत आहे, पायी पायी महायोगीन देवदेव जगतपती, असं मात्र भगवान परमात्म्याला आवाज देत आहे. अरे देवा गोविंद. मात्र एवढ्यावरतीच थांबली नाही उत्तरा, तर त्याच्याही पलीकडचं काहीतरी म्हणत आहे. गोविंदा, भगवान परमात्मा, तुला माझं वचन आहे की आतापर्यंत तुझ्या भक्ताचं रक्षण तू आतापर्यंत केलं, पण मात्र भक्ताच्या वंशाचं आता तुला काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. कोण म्हणत आहे? कोण म्हणत आहे? उत्तरा. लक्ष ठेवा बरं, कथेमध्ये किती लोक जागे आत्महत्या करा बरं. बाकीचे हा कथेत लक्ष असू द्या. पण मात्र ही उत्तरा देवाला प्रार्थना करते, अरे आतापर्यंत तू तुझ्या भक्ताचं रक्षण केलं, पण आता मात्र तुला तुझ्या भक्ताच्या वंशाचं रक्षण करायचं आहे. कोण म्हणत आहे? ही उत्तरा देवाला प्रार्थना करताय, गोविंद धावत ये, काहीतरी कर, कारण खूप मात्र वेदना होत आहे. म्हणून भक्ताच्या वंशाचं काय कर? रक्षण कर, तयाचं रक्षण कर देवा, असं म्हणलं तरी चालेल. आतापर्यंत महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्र न उचलण्याचा संकल्प घेणारे भगवान मात्र या क्षणाला दोन आयुध धारण करत आहेत. का? तर माझ्या भक्ताच्या वंशाचं काय व्हावं? रक्षण व्हावं. म्हणून मात्र प्रवेश केला त्या गर्भामध्ये भगवंताने. विचार करा, वास्तविक पाहता गर्भामध्ये अस्वच्छता असते, तरी सुद्धा देव गर्भामध्ये गेले, प्रवेश केला, मात्र दर्शन दिलं त्या मुलाला. एवढंच नाही तर मात्र त्या अस्त्रापासून शस्त्रापासून वाचवलं भगवान परमात्म्याने आणि रक्षण केलं त्या गर्भामध्ये. आणि रक्षण केल्याच्या नंतर मात्र भगवान परमात्मा बाहेर आले. कुठून? त्या गर्भाच्या बाहेरून आले. आणि गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतर मात्र ती चोरी पकडली भगवंताची. गर्भातून बाहेर आल्याच्या नंतर कोणी चोरी पकडली? ही माता कुंतीने. काय? माता कुंतीने ते चोरी पकडली ज्या वेळेस गर्भातून देव बाहेर आले. आणि माता कुंती आता देवाला म्हणत आहे, देवा तुमची चोरी पकडली बरं. कोणाला म्हणत आहे? देवाला. तुम्ही गर्भातून बाहेर आले, ही तुमची चोरी मी पकडली. कोण म्हणत आहे? माता कुंती म्हणत आहे.
देव म्हणत आहे ठीक आहे माते, तुम्ही चोरी पकडली ना माझी, ठीक आहे, तुम्हाला माझं दर्शन घडलं, ज्या अर्थी तुम्हाला माझं दर्शन घडत आहे तर कितीतरी जन्माचं तुमचं पुण्य आहे, भाग्य आहे. मग एक काम करा, तुम्हाला काहीतरी आता मागावं लागेल. कोण म्हणत आहे? देव. देवाचा स्वभाव काय आहे? एखाद्या भक्ताला जर देवाने भेट दिली तर देव पहिले भक्ताला म्हणतो माग भक्ता काय पाहिजे. हा देवाचा काय आहे? स्वभाव आहे. हां, खरोखर देव म्हणतो. हां, लक्षात घ्या, खरोखर म्हणतो. तुम्हाला जर वाटत असेल ना की आपल्याला काहीतरी मिळावं तर त्याच्यासाठी देवाची प्राप्ती करा. हां, तुम्हाला गाडी पाहिजे गाडी मिळेल, तुम्हाला बंगला पाहिजे बंगला मिळेल, तुम्हाला घर पाहिजे घर मिळेल, माडी पाहिजे माडी मिळेल, पण त्याच्यासाठी देव आला पाहिजे बरं. हां, कारण देव येण्यासाठी आपलं मन निस्वार्थ पाहिजे. हां, लक्षात घ्या. हां, माता कुंतीला म्हणत आहे, माता मागा, तुम्ही काहीतरी मागा, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. पण माता कुंती म्हणत आहे, देवा अरे तू दिलेलं सगळं आहे माझ्याकडे, मी काय मागू शकणार तुला, मला कशाची गरज नाही, बस मला काही देऊ नको. कोण म्हणत आहे? माता कुंती. तरी सुद्धा देव ऐकायला तयार नाही. देव म्हणत आहे, हे बघ माते, तुला काहीतरी मागावं लागेल, मी द्यायला तयार आहे. मला सांगा माता कुंतीने काय मागितलं? काय मागितलं? सुखी ठेव म्हणलं ना. हां, वा वा, हां, हेच तर आहे ना खरं भागवत ऐकणं, म्हणजे लक्षात असणं महत्वाचं. हां, नाही तर काही काही गावामध्ये आम्ही विचारतो ना की माता कुंतीने काय मागितलं होतं. हां, घरदार मागितलं होतं असं, सुख मागितलं होतं असं म्हणते लोक. हां, मला सांगा, ज्या वेळेस माता कुंतीला देव आग्रह करत आहे, माग माता काहीतरी मागा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. माता कुंतीने काय मागितलं? देवा अरे सगळं आहे, द्यायचं असेल तर मला दुःख दे, मी पदार्थ दे. काय मागितलं? दुःख मागितलं. दुःख. जगामध्ये एकच स्त्री झाली अशी की तिने देवाला काय मागितलं? दुःख मागितलं. दुःख. मला सांगा, आता या कलियुगामध्ये जर आपल्या कोसारा गावामध्ये देवाचं आगमन झालं असतं आणि कोसारा गावातल्या संपूर्ण महिलांना, संपूर्ण माणसांना म्हणलं असतं की मी काहीतरी द्यायला तयार आहे, तुम्ही मागा, काय मागितलं असतं? काय मागितलं असतं आपण? बरं, काकांनी आशीर्वाद मागितला असता. तुम्ही महिला मंडळी? वा, काकू म्हणते पैसा मागितला असता. बर, अजून तिकडं मागे? हा, कोणी आशीर्वाद? बर, इकडं सुख, आशीर्वाद. वा 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 वा. हा, किती भाग्यवान गाव आहे आपलं. वा. हा, अजूनही कळालं नाही, आपण कथा श्रवण करतो पण मागायचं काय हे मात्र अजूनही आपल्याला कळालं नाही. मला सांगा, माता कुंतीने दुःख का मागितलं असेल? तुम्ही आशीर्वाद म्हणता, कोणी सुख म्हणता, कोणी काय म्हणता अजून? हा, आशीर्वाद, सुख आणि पैसा, नाही का, या गोष्टी म्हणल्या. ठीक आहे, तुमच्या पुरतं मर्यादित आहे आणि बरोबर आहे. कलियुगातल्या माणसाला याचीच अपेक्षा असेल. हा, या जगामध्ये हेच चालू आहे. पण माता कुंतीने दुःख का मागितलं याचं कारण महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ऐका, याच्यावरून आपल्याला खरा भाव कळेल की देवाकडे काय मागावं. ऐका, माता कुंती म्हणत आहे, देवाने प्रश्न केला माता कुंतीला, अरे माते, मी तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकत होतो, तुम्ही मला सुख मागितलं असतं तरी मी सुख देऊ शकलो असतं, तुम्ही या जगातली कुठलीही गोष्ट मला मागितली तरी मी देऊ शकलो असतो, पण तुम्ही मला दुःख का मागितलं? कोणी प्रश्न केला? देवाने. कोणाला? माता कुंतीला. माता कुंती सांगत आहे, अरे देवा, अरे माझ्याकडे सगळं आहे आणि मी जर दुःख मागितलं याचं कारण तुला ऐकायचं आहे ना. ऐक देवा, मी सांगतो. अरे ज्या वेळेला माझ्याकडे सुख असेल, काय, ज्या वेळेला माझ्याकडे सुख असेल ना, त्यावेळेस मला तुमची आठवण कधीच होणार नाही. सुखामध्ये माणसाला देवाची आठवण कधीच होत नाही. पण देवा, तू जर मला दुःखी ठेवलं, तू जर मला दुःख दिलं, तू जर मला विपदा दिली ना, तर प्रत्येक क्षणाला मात्र त्या दुःखामध्ये तुझी काय होईल? आठवण होईल, आठवण. हे सत्य कारण आहे, लक्षात घ्या. का दुःख मागितलं? कारण दुःखाची निवृत्ती पुढे काय आहे? सुख आहे, सुख. कारण माता कुंतीला माहित होतं, तर मी सुख मागितलं, देव मला सुख देऊन देईल, पण त्या सुखामध्ये मात्र मी देवाला विसरल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य कारण आहे. या कलियुगामध्ये ज्या माणसाकडे घरदार, माडी, बंगला आहे ना, तो माणूस मात्र देवाला विसरलाय. पण ज्याच्याकडे घर राहिला नाही,
ज्याच्याकडे फक्त दुःख दुःख दिसते, दारिद्र्य आहे, तो माणूस देवाला कधी विसरत नाही. हे सत्य परिस्थिती आहे. हा बघा, अरे एखाद्याच्या मोठ्या माणसाच्या घरी तुम्ही जा, कधी तुमचा मान होणार नाही, पण एखाद्या गरीबाच्या घरी झोपली असू द्या, तुमचा मान झाल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य कारण आहे, लक्षात घ्या. अरे विचार करा, एखाद्या श्रीमंताची बकरी जरी मेली ना, तरी संपूर्ण गाव जाऊन पाहते त्या बकरीला, अरे कशी मेली कशी मरेल म्हणून विचारते. पण एखाद्या गरीबाचं लेकरं मरू द्या, एकही जण श्रीमंत जाऊन बघत नाही, मेलं तर मरू दे म्हणते. या जगाची रीत आहे. हा, तरी आपल्या लोकांना काय आवडते? श्रीमंत लोक. कशासाठी? तर त्यांच्याकडे पैसा आहे. अरे एक लक्षात ठेवा, श्रीमंताच्या घरी गरीब माणसाचा कधीच मान होणार नाही, कधीच. कारण श्रीमंत हे श्रीमंतालाच जागत असते, पण आपण गरीब त्या श्रीमंताला जागतो. हे शोकांतिका आहे. हा, म्हणून मात्र गरीबाच्या घरी माणसानं कधीही गेलं पाहिजे, कधी. लक्षात घ्या, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. अरे श्रीमंत काय घेऊन बसलात? श्रीमंताच्या घरी काही नसतं, काही नसतं. लक्षात घ्या. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो. हा, बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा श्रीमंत लोक पाहायला भेटते. हा, त्या दिवशी आमदार आमच्या भेटीला आला होता. कुठला? आर्वी तालुक्याचा, वर्धा जिल्ह्यातला आमदार. काय नाव? काहीतरी बरंच नाव आहे. नाही, समीर भाऊ कुणावर हिंगणगाव. हा, आर्वी भागातला. माझ्याकडे फोटो आहे, पेपरला सुद्धा आज बातमी लागली. त्याचं नाव आहे, मी सांगेन तुम्हाला, असेल माझ्याकडे. भेटीला आला, 5 मिनिटं वेट केली आमदाराने, फक्त 5 मिनिटं. मी बोललो त्या लोकांना, हे बघा म्हणलं, अरे आमदार येतो, 5 मिनिटं भेट देऊन जातो, पण मला सांगा म्हणलं, फायदा काय आहे त्याच्यामध्ये? आमदार सुमित वानखेडे, हे बघा पेपरला बातमी लागली, सुमित वानखेडे नाव आहे त्या आमदाराचं. आला, 5 मिनिटं बोलला, निघून गेला. श्रीमंत माणूस आहे. श्रीमंत माणूस कधी 5 मिनिटं सप्ताहामध्ये बसतो? 5 मिनिटं कधीच तुमच्या सोबत चांगला बोलतो का? हा, त्याला गरिबाची जाणीव नाहीये. सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला, थोडं कडू वाटत. आणि मी तुमच्या गावातलं सांगत नाही बरं, नाही तुम्ही म्हणून महाराज आमच्या गावातलं सांगतो, मी तुमच्या गावातलं नाही सांगत. हा, लक्षात घ्या. श्रीमंत माणूस तुम्हाला 5 मिनिटं कधीच वेळ देणार नाही या जगामधला. पण एखादा गरीब माणूस असेल, 4 शब्द तुमच्या सोबत बोलल्याशिवाय राहणार नाही. 4 शब्द. हा, माणूसच नाही, एखादा तुम्ही श्रीमंत महाराज काय आणा, एखादा श्रीमंत महाराज ज्याने करोड रुपये देऊन आणावं लागते. बरेच महाराज लोक आले आहे करोड रुपये घेणारे. 5 मिनिटं तुमच्यासोबत गोड बोलणार नाही, 5 मिनिटं तुम्हाला जवळ बसू देणार नाही. का? कारण याच्यात चुकी कोणाची आहे? आपली चुकी आहे, आपली चुकी. काय घेता? हा, जत्रा भरवताय, असं करता तसं करता, पण घ्यायला काही मिळत नाही त्यांच्याकडून. तरी सुद्धा लोक वेडे झाले, वेडे. काय म्हणतात? हा, मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं की एक बेलपत्र घ्यायचं आणि एक बेलपत्र घेतल्याच्या नंतर त्याला चहट लावायचं आणि ते बेलपत्र आपला मुलगा जर 10वीत असेल त्याच्या हातात द्यायचं आणि ते शिवलिंगावरती टाकायचं. मुलगा काय होईल? पास होईल. ऐकलं ना? मला सांगा, ठीक आहे, पास होईल. तो मुलगा जर शाळेत गेला नाही, अभ्यास केला नाही, पेपरच दिले नाही, ते याचा बाप पास करणार आहे का? सांगा ना. अरे सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला वाईट वाटेल, महाराजा व्यासपीठावरून खोटं बोलणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे असे एक बेलपत्र नाही, तुम्ही रोजचे 10 वा, 10 नाही 100 वा, 1000 वा. अरे मुलाने परीक्षा दिली नाही तर तो पास होणार आहे का? तरी लोक कशाला बोलले? हा, हे लोकांना अजूनही कळालं नाही. अरे खूप पैसा नाश करता, कुठे पैसा नाश करायचं हे अजून माणसाला कळालं नाही. तरी लोक म्हणते हा, भागवत झालं नाही पाहिजे, इथे कशाला पैसा नाश करता. पण हे कळत नाही का त्या मुलांवरती चांगले संस्कार पडतात म्हणून भागवत झालं पाहिजे, हे माणसाला कळत नाही. हा, भोंग्याचा त्रास होते लोकांना. तुमच्या गावात नाही सांगत, पण काही काही गावामध्ये आहे, लोकांना भोंग्याचा सुद्धा त्रास होते. म्हणते हा, आमच्या कानामध्ये आवाज जाते. पण मला सांगा, पण काही काही लोकांचे भोंगे 5-5 वेळा दिवसातून वाजते. कोणी त्या लोकांना जाऊन बोलत नाही. का जाऊन बोलत नाही? कारण माहिती आहे कोण्याही धर्माची विटंबना करायची नाही. लक्षात घ्या. हा, आपला धर्म आपण टिकून ठेवा. हा, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे
आपण लोकांनीच आपल्या धर्माचं वाटोळं केलं आहे, लक्षात घ्या. दुसरे लोक वाटोळं करत नाही. आपलेच माणसं आपले पाय घालून ओढतात. आपलेच माणसं, आपल्या जवळचे माणसं कधी आपल्याला समोर जाऊ देत नाही. आणि हे प्रत्येक गावामध्ये माणसं आहे अशी, लक्षात घ्या. प्रत्येक गावामध्ये कधीच समोर जाऊ देणार नाही. जवळचे माणसं, हो, दूरच्याचं काय घेऊन बसला, जवळचे माणसं आपले पाय धरून ओढते. मला सांगा, असे जर लोक या जगामध्ये असेल तर काय या गावाचा उद्धार होईल? काय कुठल्याही गावाचा उद्धार होईल? काय या भारत मातेचा उद्धार होईल? नाही होणार. कारण जोपर्यंत माणसामध्ये एकी येणार नाही ना, जोपर्यंत माणसामध्ये एकी येणार नाही, सत्ता कशासाठी आहे की संपूर्ण गाव एकत्र आलं पाहिजे. मग कुठल्याही समाजाचा असो माणूस, कुठल्याही समाजाचा, संपूर्ण गावाचा सत्ता आहे, लक्षात घ्या. हा, काही लोक भेदभाव करतात, भेदभाव. वंदनीय महाराज म्हणतात, भेदभाव कशाला माणसात रे, भेदभाव